हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण थेरम ऑन इक्वल रेशोज पाहिलं आणि त्यावरची काही एक्झाम्पल्स पाहिली. ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेशो आणि प्रपोर्शन या चॅप्टरमधील जे काही दोन टॉपिक आहेत आपले कंटिन्यूड प्रपोर्शन अँड के मेथड हे पाहणार आहोत. ठीक आहे, तर चला मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. बघा, मग कंटिन्यूड प्रपोर्शन म्हणजे काय. आता आपण प्रपोर्शन म्हणजे काय हे शिकलेलो आहोत. आता कंटिन्यूड प्रपोर्शन कशाला म्हणायचं हे आपण पाहू. बघा काय दिलंय, लेट अस कन्सिडर द रेशो 4:12. दोन रेशोज दिले आपल्याला. पहिला आहे 4:12, तुम्हाला माहिती आहे आपण ह्याला असं सुद्धा लिहू शकतो. आणि दुसरा दिलाय 12:36, म्हणजे ह्याला आपण असं लिहू शकतो 12/36. आणि हे दोन रेशो काय दिलेत, इक्वल दिलेत. मग पुढे बघा काय सांगितलंय, दे आर इक्वल रेशोज. इन द टू रेशोज द सक्सेसर दॅट इज सेकंड टर्म ऑफ द फर्स्ट रेशो. म्हणजे सेकंड टर्म कोणती झाली, ही झाली पहिल्या रेशोची. अँड काय दिलंय बघा, द सेकंड टर्म ऑफ द फर्स्ट रेशो इज इक्वल टू द प्रिडिसेसर ऑर फर्स्ट टर्म ऑफ द सेकंड रेशो. म्हणजे जी काही सेकंड रेशोची फर्स्ट टर्म आहे ही आणि फर्स्ट रेशोची सेकंड टर्म काय झाल्यात, इक्वल दिल्यात. ठीक आहे, त्या काय दिल्यात, इक्वल दिल्यात. हेन्स 4, 12, 36 आर सेट टू बी इन कंटिन्यूड प्रपोर्शन. ह्यांना काय म्हणायचं मग, दे आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन. म्हणजे पहा, कंटिन्यूड प्रपोर्शन कशाला म्हणायचं, जर दोन रेशो इक्वल दिलेले असतील आणि त्यामध्ये जर पहिल्या रेशोची सेकंड टर्म आणि दुसऱ्या रेशोची फर्स्ट टर्म इक्वल होत असतील. पहा, इथेही 12 दिले, इथे सुद्धा 12 दिले आपल्याला, दोन्ही साईडला 12 12 दिले. देअरफॉर अशा कंडिशनमध्ये मग आपण काय म्हणू शकतो की 4, 12 अँड 36 आर सेट टू बी इन कंटिन्यूड प्रपोर्शन. ठीक आहे, अजून आपण थोडंसं कंटिन्यूड प्रपोर्शन बद्दल जाणून घेऊयात. आता पहा, कंटिन्यूड प्रपोर्शन बद्दल अजून आपल्याला जे काही पाहायचंय त्यामध्ये पहा, फर्स्ट थिंग काय दिली आपल्याला, इफ A अपॉन B इज इक्वल टू B अपॉन C. म्हणजे जर दोन रेशो इक्वल असतील देन A, B, C आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन. पहा, जर दोन रेशो A अपॉन B आणि B अपॉन C हे काय असतील, इक्वल असतील, तर A, B, C ला आपण काय म्हणू, A, B, C आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन. पहा, हा इथे सुद्धा B दिलाय आणि इथे सुद्धा B दिलाय. ठीक आहे, मग जर अशी कंडिशन असेल तर आपण त्यांना काय म्हणू, दॅट टू रेशोज आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन. ठीक आहे, ते कंटिन्यूड प्रपोर्शन मध्ये आहे. सेकंड बघा काय दिलंय, इफ AC इक्वल टू B². ठीक आहे, यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलंय, हे काय आलं, AC A इंटू C विच इज इक्वल टू B इंटू B काय मिळालं, B². ठीक आहे, मग काय दिलंय, इफ AC इक्वल टू B² देन डिवायडिंग बोथ साइड बाय BC. मग दोन्ही साईडला BC ने डिवाइड करायला सांगितलंय. मग बघा काय मिळेल आपल्याला, AC अपॉन BC विच इज इक्वल टू B² अपॉन BC. जर ह्या इक्वेशनला दोन्ही साईडला आपण BC ने डिवाइड केलं तर काय मिळेल पहा, C ला C कॅन्सल होईल आणि इथे एक B कॅन्सल होईल एका B सोबत. म्हणजे राहिलं काय तिथे, A अपॉन B इज इक्वल टू B अपॉन C. ठीक आहे, म्हणजे वी गेट A अपॉन B इज इक्वल टू B अपॉन C. म्हणजेच काय मिळालं आपल्याला, कंटिन्यूड प्रपोर्शन मिळालं. केव्हा मिळालं, जेव्हा आपण AC इक्वल टू B² असं लिहिणार. ठीक आहे, ही झाली सेकंड थिंग. थर्ड थिंग काय दिली बघा, इफ AC इक्वल टू B² देन A, B, C आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन. जर AC इक्वल टू B² असेल तर आपण काय म्हणू शकतो की A, B, C आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन. पुढे काय दिलंय बघा, व्हेन A, B, C आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन देन B इज नोन ॲज जॉमेट्रिक मीन. पहा, B ला काय म्हणायचं, जॉमेट्रिक मीन म्हणायचं. केव्हा, ज्या वेळेस A, B, C हे कंटिन्यूड प्रपोर्शन मध्ये असतील त्यावेळेस जो काही B नंबर असेल आपल्याकडे त्याला काय म्हणणार आपण, जॉमेट्रिक मीन म्हणणार. ठीक आहे, ऑफ A अँड C. A आणि C चं त्याला काय म्हणणार, जॉमेट्रिक मीन ऑर मीन प्रपोर्शनल ऑफ A अँड C. पहा, याला दोन नावं दिलेत. याला जॉमेट्रिक मीन ही म्हणू शकतो आपण, कोणाला, B ला काय म्हणू शकतो, जॉमेट्रिक मीन A आणि C चा.
किंवा याला अजून एक नाव काय दिलंय, मीन प्रपोर्शनल. ठीक आहे, लक्षात ठेवा ही दोन्ही नावं, जॉमेट्रिक मीन अँड मीन प्रपोर्शनल. ठीक आहे, पुढे पाहू आपण. पहा, कंटिन्यूड प्रपोर्शन. नाउ व्हॉट इज गिवन, ऑल द फॉलोइंग स्टेटमेंट्स कन्वे द सेम मिनिंग. आता आपल्याकडे जेवढे खाली सेंटेन्स दिलेत ते सगळे एकाच मिनिंग कन्वे करतायत आपल्याला, एकच मिनिंग त्यांचा होतो, सगळ्यांचा एकच अर्थ होतो. पहा मग पहिलं काय स्टेटमेंट दिले तिथे, ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी. ठीक आहे, हे झालं पहिलं स्टेटमेंट. म्हणजे इथे दोन्ही ठिकाणी बी बी आलं म्हणजे ते काय कंटिन्यूड प्रपोर्शनमध्ये आहे. पुढे काय दिलंय, बी स्क्वेअर इक्वल टू ए सी. बी स्क्वेअर ए सीचा अर्थ सुद्धा काय होतो विद्यार्थी मित्रांनो, की हे कंटिन्यूड प्रपोर्शनमध्ये आहे. तिसरं काय, ए कॉमा बी कॉमा सी आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन. म्हणजे जर ए बी सी हे जर असं असेल, ए अपॉन बी इक्वल टू बी अपॉन सी, तर ए कॉमा बी कॉमा सी आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन. हे आपण ह्या तिघांना काय म्हणू शकतो की हे कंटिन्यूड प्रपोर्शनमध्ये आहेत. पुढे बघा काय दिलंय, बी इज द जॉमेट्रिक मीन ऑफ ए अँड सी. बी काय आहे, जॉमेट्रिक मीन आहे कोणाचा, ए अँड सी. म्हणजेच काय झालं, हे कंटिन्यूड प्रपोर्शन आहे. पहा, एकच गोष्ट आहे, तिला आपण कशा वेगवेगळ्या प्रकारे लिहू शकतो. शेवटचं काय बघा, बी इज द मीन प्रपोर्शनल ऑफ ए अँड सी. राईट, पहा जॉमेट्रिक मीन ही म्हणू शकतो आपण बीला आणि मीन प्रपोर्शन देखील म्हणू शकतो. मग काय दिलंय, बी इज द मीन प्रपोर्शनल ऑफ ए अँड सी. ठीक आहे, आता पहा कंटिन्यूड प्रपोर्शन तुम्हाला कळलं. त्यामध्ये कंटिन्यूड प्रपोर्शनला आपण कशा कशा प्रकारे लिहू शकतो, ए अपॉन बी इक्वल टू बी अपॉन सी म्हणजेच कंटिन्यूड प्रपोर्शन, किंवा बी स्क्वेअर इक्वल टू ए सी असंही लिहू शकतो, किंवा बी इज द जॉमेट्रिक काय दिलं होतं, बी इज द जॉमेट्रिक मीन ऑफ ए अँड सी असं देखील आपण म्हणू शकतो, किंवा त्याला मीन प्रपोर्शनल सुद्धा म्हणू शकतो. आता पुढे बघा, के मेथड. के मेथड म्हणजे काय रे, बघा द के मेथड इज यूज्ड टू सॉल्व एक्झाम्पल्स बेस्ड ऑन इक्वल रेशोज. ज्यावेळेस आपल्याला इक्वल रेशोजचे एक्झाम्पल दिलेले असतील त्यावेळेस आपण के मेथड यूज करू शकतो त्या एक्झाम्पलना अधिक सोप्या पद्धतीने सॉल्व करण्यासाठी. ठीक आहे, मग हेच दिलंय, इन दिस सिंपल मेथड एव्हरी इक्वल रेशो इज ॲज्युम टू बी इक्वल टू के. म्हणजे कसं की समजा आता आपल्याला एखादं दिलेले असेल की ए अपॉन बी, तर आपण एखादा रेशो दिलेला असेल किंवा दोन इक्वल रेशो दिलेले असतील, समजा ए अपॉन बी इक्वल टू बी अपॉन सी. हे जर दोन इक्वल रेशो दिलेले असतील आपल्याला, किंवा ए अपॉन बी इक्वल टू सी अपॉन डी, तर त्यांना आपण इक्वेट करणार के बरोबर आणि ते एक्झाम्पल सॉल्व करणार. हे के मेथड सांगते. ठीक आहे, आता आपण काही कंटिन्यूड प्रपोर्शन आणि के मेथडवरचे एक्झाम्पल्स बघू, म्हणजे तुम्हाला अजून क्लॅरिटी येईल या दोन्ही मेथडबद्दल. ठीक आहे, तर पहा एक्झाम्पल पाहूयात आपण. फर्स्ट एक्झाम्पल दिलंय काय बघा, 3 नंबर्स आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन. 3 नंबर असे आहेत की जे कंटिन्यूड प्रपोर्शनमध्ये आहेत. हुज मीन प्रपोर्शनल इज 12. ज्यांचा मीन प्रपोर्शनल किती दिलाय आपल्याला, जॉमेट्रिक मीन किती दिलाय, 12 दिलाय. अँड द सम ऑफ द रिमेनिंग 2 नंबर्स, बाकी राहिलेल्या 2 नंबरची जी काही बेरीज आहे ती किती दिली, इज 26. देन फाइंड द नंबर्स. त्या नंबरला आपल्याला शोध घ्यायचा आहे की ते नंबर कोणते आहेत. आता पहा, आपल्याला फक्त एक गोष्ट इथे दिली की 3 नंबर्स दिलेले आहेत, ते आपल्याला माहिती आहेत का नाही. मग काय दिले, दे आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन. ते कोणत्या प्रपोर्शनमध्ये आहेत, कंटिन्यूड प्रपोर्शनमध्ये आहे. हुज मीन प्रपोर्शनल इज 12. आपल्याला त्यांचा मीन प्रपोर्शनल दिलाय, तो काय आहे 12. म्हणजे 12 2 वेळेस येणार बरोबर. अँड द सम ऑफ द रिमेनिंग 2 नंबर्स इज 26. देन फाइंड दिस नंबर्स. आता आपल्याला पहिला नंबर माहीत नाही आहे, तर आपण काय करू, त्या नंबरला एक्स मानू. सो लेट द फर्स्ट नंबर बी एक्स. पहिला नंबर माहीत नाही म्हणून आपण काय घेतला, लेट द फर्स्ट नंबर बी एक्स. मग आता पहा, पहिला नंबर माहीत, आता मग जो काही दुसरा नंबर असणार आहे त्या नंबरची आणि पहिल्या नंबरची म्हणजे तिसरा नंबर जो आहे 26, यांचा आपल्याला काय सांगितलंय बघा, द सम ऑफ रिमेनिंग 2 नंबर्स इज 26. राहिलेल्या 2 नंबरची सम 26 आहे. पण आपल्याला तो नंबर केव्हा मिळेल, ज्या वेळेस आपण 26 मधून हा पहिला नंबर मायनस करू. बरोबर का, पहा लक्षात येते का तुमच्या, ज्या वेळेस आपण 26 मधून हा जो काही नंबर येणार आहे तो मायनस करू त्यावेळेस आपल्याला तिसरा नंबर मिळणार आहे. बघा मग
आपण लिहूया तिथे द थर्ड नंबर विल बी 26 मायनस एक्स. जो तिसरा नंबर असणार आहे तो 26 मायनस एक्स असेल. पहिला नंबर आपण एक्स घेतला, दुसरा नंबर आपल्याला माहिती तो काय आहे, समजा 12 आहे, तो जॉमेट्रिक मीन आहे, तो 2 वेळेस आपल्याला लिहावा लागणार आहे. आणि तिसरा नंबर आपण असा कन्सिडर करतोय की 26 मायनस एक्स, म्हणजे जो काही आपला एक्स येईल त्यावेळेस आपण 26 मधून तो मायनस करणार आहोत आणि मग आपल्याला त्यातून तिसरा नंबर मिळणार आहे. पहा मग पुढे काय दिले, अँड 12 इज द मीन प्रपोर्शनल ऑफ एक्स अँड 26 मायनस एक्स. म्हणजे हा झाला आपला एक्स, 26 मायनस एक्स अँड 12 मीन प्रपोर्शनल. हे 3 नंबर घेऊन आपण ऑपरेशन करणार आहोत. आता बघा, पहा पहिला नंबर आपल्याला मिळाला विद्यार्थी मित्रांनो, तो म्हणजे समजा एक्स आहे, आपण एक्स घेतला. मीन प्रपोर्शनल काय आपला, मीन प्रपोर्शनल इज 12, म्हणून एक्स अपॉन 12 पहा, विच इज इक्वल टू 12 अपॉन 26 मायनस एक्स. ठीक आहे, ही स्टेप सगळ्यांच्या लक्षात आली असेल कशी घेतली. बघा मग आता आपण काय करतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला. का, कारण आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढावी लागेल. एक्सची व्हॅल्यू काढली की आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. बघा मग इथे काय लिहिता येईल, एक्स इंटू 26 मायनस एक्स विच इज इक्वल टू 12 इंटू 12. ओके, पुढे पाहू आपण, एक्स इंटू 26 हे किती होईल रे, 26x बरोबर. मग एक्स इंटू मायनस एक्स हे काय होईल, मायनस एक्स स्क्वेअर विच इज इक्वल टू, आता राईट साईडला काय 12 इंटू 12, तर तुम्हाला माहिती 12 इंटू 12 किंवा 12चे स्क्वेअर तुम्हाला माहिती सगळ्यांना तो काय असतो 144 राईट. आता बघा आता काय करता येईल आपल्याला, पहा हा मायनस एक्स स्क्वेअर आहे त्याला आधी लिहूया आपण, प्लस 26x आहे आपल्याकडे, आणि हा जो 144 आहे त्याला आपण इक्वेशनच्या लेफ्ट साईडला घेऊ. ठीक आहे, पहा काय मिळते आपल्याला, मायनस 144 इज इक्वल टू 0. ठीक आहे, आता थोडंसं आपण साईन अरेंजमेंट करून घेऊ. इथे मायनस आहे, आपण याला प्लस घेऊ, एक्स स्क्वेअर, साईन शिफ्ट होईल. पहा एक्स स्क्वेअर हा काय होईल, मायनस 26x बरोबर. ह्या सगळ्यांना आपण काय केले, मायनसनी आपण मायनसनी काय करतोय, त्यांना मल्टिप्लाय करतोय. मग पहा हे काय झालं, एक्स स्क्वेअर मायनस 26x आणि प्लस 144 विच इज इक्वल टू 0. आता बघा आपल्याला काय मिळालंय, आपल्याला मिळालंय क्वाड्रॅटिक इक्वेशन, दॅट इज एक्स स्क्वेअर मायनस 26x प्लस 144 बरोबर. आता आपल्याला माहिती क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला कशा प्रकारे सॉल्व करावे लागतात. मग बघा आपल्याला आता इथे असा एक नंबर पाहिजे. बघा एक्स स्क्वेअर मायनस 26x प्लस 144 इक्वल टू 0 हे तर मिळालं आपल्याला. मग आता आपल्याला इथे असा एक नंबर, असे 2 नंबर आपल्याला पाहिजे की ज्यांचं मल्टिप्लिकेशन, ज्यांचा गुणाकार 144 आहे आणि ज्यांची बेरीज मायनस 26 आहे. मग कोणते 2 असे नंबर आहेत आपल्याकडे, कोणते 2 नंबर आहेत असे आपल्याकडे, चला आपण पाहूयात कोणते 2 नंबर आहेत. बघा मग हां, आपल्याला असे पाहिजे 2 नंबर की ज्यांचा गुणाकार 144 आहेत. आता आपण आत्ताच 12चा गुणाकार केला, 12 आणि 12 हे जर नंबर घेतले आपण, पण त्यांची बेरीज 24 होते. 12 आणि 12 घेतलं तर ती 26 होते का, नाही होत. मग आपल्याला 26 पाहिजे. मग अजून कोणते असे 2 नंबर आहेत पहा, तर मला वाटतं 2 नंबर आपल्याला असे मिळतील. जर समजा आपण 18 घेतला एक नंबर आणि दुसरा घेतला 8, तर मग पहा 18 8 144 बरोबर. मग आता मला 2 नंबर असे मिळाले की ज्यांचा गुणाकार 144 आहे, पण बेरीज मला काय पाहिजे रे, बेरीज मला ही जी मिडल टर्म आहे मायनस 26 ती पाहिजे. मग बेरीज मला मायनस 26 पाहिजे. मग कसं होईल पहा, मी 18 प्लस 8 केलं तर बेरीज मला किती मिळणार आहे, 26. मला फक्त 26 पाहिजे का, नाही, मला मायनस 26 पाहिजे. मग मला काय घ्यावं लागेल रे, मायनस 18 आणि मायनस 8. कळाले 2 फॅक्टर कसे काढलेत आपण, मायनस 18 आणि मायनस 8 हे 2 फॅक्टर आपल्याला मिळालेत. मग आता पहा पुढे तुम्हाला माहिती आपण कशा प्रकारे सिम्प्लिफाय करतो. पहा एक्स स्क्वेअर मायनस 18x मायनस 8x प्लस 144 विच इज इक्वल टू 0. ठीक आहे,
आता पुढे बघा, आता याच्यामध्ये आपण एक्स स्क्वेअर मायनस 18x आणि ह्या जे शेवटचे दोन टर्म आहेत ह्यांच्यामधून आपण काही गोष्टी कॉमन काढतो, तुम्हाला माहिती. आता पहा, ही जी फर्स्ट टर्म झाली आपली आणि ही सेकंड टर्म, ह्याच्यामधून आपण काय कॉमन घेऊ शकतो. इथे एक्स आहे, इथे सुद्धा एक्स आहे, मग यामधून एक एक्स कॉमन घेऊ. आतमध्ये काय राहील, इथे एक एक्स राहिला मायनस 18. हा झाला आपला फर्स्ट ब्रॅकेट. पुढे काय येईल, मायनस. आता ह्या दोन्ही टर्ममधून मी काय कॉमन काढू शकतो, 8 कॉमन काढू शकतो, बरोबर. मग 8 कॉमन काढला दोन्ही टर्ममधून. आतमध्ये काय काय राहील रे, एक्स मायनस 18. 18 8 144, ठीक आहे, विच इज इक्वल टू 0. मग आता पुढे काय करता येईल बघा. आता हे दोन ब्रॅकेट सेम आले आपल्याकडे, एक्स मायनस 18 एक्स मायनस 18. मग आपण कसं लिहितो याला, एक्स मायनस 18 इंटू एक्स मायनस 8, हा एक्स आणि हा मायनस 8 इज इक्वल टू 0, बरोबर. आता पुढे काय स्टेप होईल पहा, इकडे लिहू आपण. आता एक्स मायनस 18 इज इक्वल टू 0 और एक्स मायनस 8 इज इक्वल टू 0. मग यावरून आपल्याला सोल्युशन काय मिळेल बघा. यावरून आपल्याला सोल्युशन असं मिळेल, एक्स इक्वल टू 18, एक्स इक्वल टू 18 और एक्स इक्वल टू 8, एक्स इक्वल टू. आता आपल्याला पहा इथे दोन सोल्युशन मिळाले, एक एक्स इक्वल टू 18 मिळाला आणि एक एक्स इक्वल टू 8 मिळाला. आता आपण काय करू, आपण ते ह्या वरती जे काही आपण एक्स मानलं होतं त्याच्यामध्ये टाकून पाहू, मग आपल्याला पाहू काय सोल्युशन मिळतात, ठीक आहे. जर तुम्हाला एवढं पेज लिहायचं असेल तर व्हिडिओ पॉज करू शकता किंवा फक्त एवढ्या स्क्रीनचा स्क्रीनशॉट घेऊ शकता, ठीक आहे. हां, आता पहा, हां, एक्स इक्वल टू 18 आलं. मग आधी मी एक्स इक्वल टू 18 घेतो, ठीक आहे. मग ही एक्स इक्वल टू 18 ची व्हॅल्यू मी आधी काय करतो, इथे टाकतो. आपण एक्स काय घेतला होता 18 आणि दुसरी थर्ड व्हॅल्यू आपण काय घेत होतो 26 मायनस एक्स. मग 26 मायनस एक्स इज इक्वल टू काय होईल पहा, 26 मायनस 18 विच इज इक्वल टू काय येईल 8. काय आलं 8 आली. म्हणजे आपल्याकडे कोणत्या व्हॅल्यू झाल्या पहा, 3 नंबर कोणते मिळाले आपल्याला. पहिला घेतला 18, दुसरा आपल्याकडे आहे 12 आणि तिसरा मिळाला आपल्याकडे 8. म्हणजे ह्या ज्या काही व्हॅल्यू आहेत 18 12 8 हे ते 3 नंबर आहेत जे आपल्याला शोधायचे होते. आपलं उत्तर इथं संपलं का मित्रांनो, नाही. आपल्याकडे अजून एक सोल्युशन काय आलं होतं पहा, एक्स इक्वल टू 8. काय आलं होतं, एक्स इक्वल टू 8. मग समजा 26 मायनस एक्स विच इज इक्वल टू 26 मायनस 8 असं जर मी घेतलं तर मला काय मिळेल पहा, मला काय मिळणार आहे 26 मायनस 8 इज इक्वल टू 18, बरोबर. मग माझे पुढचे 3 नंबर कोणते मिळतील मला पहा. पहिला नंबर मी एक्स इक्वल टू 8 घेतला होता, मग 8, 12, 18 हे माझे ते 3 नंबर्स असतील, ठीक आहे. तर आपलं काय क्वेश्चन होता पहा, की जर 3 numbers are in continued proportion whose mean proportional is 12 and the sum of the remaining 2 numbers is 26, then find these numbers. So we have got our answers and our answer is that that 3 numbers are 18 12 8 or 8 12 18. So these 3 numbers are in continued proportion. Okay, पुढचं एक example बघू पहा. That is, if a upon b is equal to b upon c and a comma b comma c is greater than 0, then show that a plus b plus c into b minus c equal to ab minus c square. पहा, मग आपल्याला जे गिवन आहे तिथपासून आपण आधी सुरुवात करू. आपल्याला गिवन काय पहा, a upon b is equal to b upon c दिलाय, बरोबर. हे गिवन आहे आपल्याला. मग हे गिवन आहे, यावरून आपण काय लिहू शकतो पहा, इट इज गिवन, ठीक आहे. मग इफ इट इज इन कंटिन्यूड प्रोपोर्शन वी कॅन राईट इट ॲज बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी. काय लिहू शकतो आपण याला, बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी. मग ह्याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊन ठेवू, ठीक आहे. बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी हे आला आपल्याकडे. आता आपण पाहू, इथे आपल्याला लेफ्ट हँड साईड दिली आणि राईट हँड साईड दिली. आपल्याला शो करायचं आहे की दोन्ही साईड इक्वल आहे, म्हणजे लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड काय आहे, इक्वल. मग आपण आधी लेफ्ट हँड साईड पासून सुरू करू. पहा, लेफ्ट हँड साईड काय आपल्याकडे
LHS इज इक्वल टू A प्लस बी प्लस सी इंटू ब्रॅकेट बी मायनस सी. ठीक आहे. आता यांचं जे काय दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आहे विद्यार्थी मित्रांनो, ते हे एवढं येणार ए बी मायनस सी स्क्वेअर. तेच आपल्याला प्रूफ करायचं सांगितलं आहे. ठीक आहे. आता मग बघा, आता ह्या ब्रॅकेटला मी आधी लिहितो बी मायनस सी इंटू ए प्लस बी प्लस सी. पहा, मल्टिप्लिकेशनमध्ये ऑर्डर आपण ए बी इज इक्वल टू बी ए, म्हणजे ऑर्डर आपण जर चेंज केली दोन नंबर्सची तर ॲन्सर चेंज होत नाही. म्हणजे 2 इंटू 3 करा किंवा 3 इंटू 2 करा, तुम्हाला ॲन्सर एकच मिळणार आहे. बरोबर. मग आता बघा, आपण बी मायनस सी आधी लिहिल्यानंतर हा ब्रॅकेट लिहिला. मग आपण काय करू, ह्या बीने आणि ह्या मायनस सीने इकडच्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घेऊ. पहा, बी इंटू काय होईल, ए प्लस बी प्लस सी. ठीक आहे. मायनस सी इंटू ए प्लस बी प्लस सी. ठीक आहे. बघू काय मिळते आपल्याला. आता इथे काय बी इंटू ए म्हणजे, किंवा आपण ए बी असंही लिहू शकतो त्याला, ए बी प्लस बी इंटू बी बी स्क्वेअर प्लस बी सी. हा झाला आपला फर्स्ट ब्रॅकेट. पुढे बघा, मायनस सी ए किंवा ए सी आपण लिहू शकतो याला. मग मायनस सी बी. ठीक आहे. किंवा मायनस बी सी, आणि सी आणि सी मायनस सी प्लस सी इंटू काय होईल, हे मायनस सी स्क्वेअर. हे झालं आपलं सिम्प्लिफिकेशन विद्यार्थी मित्रांनो. आता पहा, इथे आपण काय काय कॅन्सल आउट करू शकतो. पहा, आता इथे हा प्लस बी सी आहे आणि हा मायनस बी सी आहे. हे दोन्ही एकमेकांना काय होतील, कॅन्सल होतील. आता काय राहिलं आपल्याकडे ते लिहून घेऊ. ए बी प्लस बी स्क्वेअर मायनस ए सी मायनस सी स्क्वेअर. ठीक आहे. पण आता एक गोष्ट आपण सुरुवातीला लिहिली होती, ती म्हणजे बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी. व्हाय? बिकॉज it is given to us that this proportion are in continued proportion, that is a upon b equal to b upon c. So we could write b square equal to ac. बरोबर. मग आता b square equal to काय आहे, ac. मग आता पहा, इथे आपण हा जो b square आपल्याला इक्वेशनमध्ये आलाय, त्या b स्क्वेअरची व्हॅल्यू आपण ac पुट करू. ठीक आहे. मग लिहू आपण फ्रॉम इक्वेशन नंबर 1. फ्रॉम इक्वेशन 1 काय लिहिता येईल आपल्याला, फ्रॉम इक्वेशन 1 काय मिळेल रे, ए बी प्लस, आता बी स्क्वेअरची व्हॅल्यू पुट करायची आपल्याला तिथे, ए बी प्लस ए सी मायनस ए सी मायनस सी स्क्वेअर. ठीक आहे. आता पहा, इथे काय काय आपण कट करू शकतो. हा प्लस ए सी आणि हा मायनस ए सी काय होतील, एकमेकांना कॅन्सल आउट होतील. राहिलं काय फक्त विद्यार्थी मित्रांनो, पहा, ए बी मायनस सी स्क्वेअर विच वी हॅड टू प्रूव्ह. तेच आपल्याला काय करायचं होतं, प्रूफ करायचं होतं. पहा, ते इकडं लिहूयात आपण परत. काय आलं आपल्याकडे, एल एच एस दॅट इज लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू ए बी मायनस सी स्क्वेअर. देअरफोर वी कॅन राईट, आपण काय लिहू शकतो त्यावरून, लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू एल एच एस इज इक्वल टू आर एच एस. ठीक आहे. तुम्हाला हे उदाहरण, तुम्हाला हे एक्झाम्पल कळालं असेल. आता आपण विद्यार्थी मित्रांनो ह्या चॅप्टरवरती रेशो अँड प्रपोर्शनवरती होमवर्क पाहणार आहोत. ठीक आहे. पहा, मग होमवर्क दिलेला आहे इथे. क्वेश्चन 1 आहे, 2 आहे आणि 3 आहे. ठीक आहे. तर याचा तुम्ही व्हिडिओ, तुम्हाला जर आत्ता लिहायचा असेल व्हिडिओ पॉज करून लिहू शकता, किंवा मग स्क्रीनशॉट काढून घ्या होमवर्कचा. पहिल्या पेजवरती 3 क्वेश्चन आहेत आणि दुसऱ्या पेजवरती 2 क्वेश्चन आहेत. याचा स्क्रीनशॉट घेतला का. चला पुढचं पेज बघा. पुढच्या पेजवरती 2 क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 4 आहे, त्यामध्ये तुम्हाला चेक वेदर द फॉलोइंग नंबर्स आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन मध्ये आहेत का नाही, कंटिन्यूड प्रपोर्शन मध्ये आहेत की नाही हे नंबर दिलेले ते तुम्हाला फाइंड आउट करायचे आहे. आणि क्वेश्चन नंबर 5 आहे, तो देखील सिंपल आहे. ठीक आहे. सो तुम्हाला हा चॅप्टर रेशो आणि प्रपोर्शन, आज हा चॅप्टर संपलेला आहे. थँक्यू.